विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे। जय हनुमान दवंडेवाडी आणि रोखी सुपर किंग। आता मात्र डीजेचा जल्लोष नक्की होणार। स्ट्रोक होता, आता मात्र काही समजला नाही। नक्कीच बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल। मंगेश जाधव कॅच पकडले, त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय। नक्कीच एक चांगल्या पद्धतीची पुन्हा एकदा संकेत कडून एक चांगला कमबॅक म्हणावा लागेल, कारण सिक्सर मारला होता त्यानंतर पुन्हा एकदा आणि आता मात्र झेल बाद झाला असता। नक्कीच गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। षटक संपलंय, षटक समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 9 धावा। आता मात्र टेटवली संघाकडून गोलंदाज असणार आहे तो म्हणजे बंटी। नक्कीच एक नाव मोठा आहे बंटीचा आणि समोर तितक्याच पद्धतीचा दिग्गज खेळाडू फलंदाज नक्कीच मात्र हवी फलंदाज मानला जातो। नक्कीच षटकार मारण्याची ताकद कुवत आहे त्यामध्ये। नक्कीच आपल्या संघाला जिंकायचं असेल तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा स्कोर बोर्डवर लावणं सुद्धा गरजेचं आहे आणि तितकीच सुरेख गोलंदाजी सुद्धा करणं गरजेचं आहे। स्कोर जाऊन पोहोचलाय 9 धावा। पुढील होणारा सामना आहे जय हनुमान दवंडेवाडी आणि रोखी सुपर किंग। दोन्ही संघाचे संघटकांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे। त्वरित माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर रोखी सुपर किंग आणि जय हनुमान दवंडेवाडी। क्या बात है, लाजवाब प्रदर्शन, लाजवाब गेंदबाजी, बहुत ही उम्दा गेंदबाजी बंटी की ओर से। कोई समझ नहीं पा रहे, सीधा विकेट कीपर के हाथों में, विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई, कुछ तालमेल नहीं हो पा रहा है बैट और बॉल का। लाजवाब लाजवाब, फिर से एक बार बहुत ही अच्छी उम्दा गेंदबाजी का मुजाहरा देखने के लिए मिलता हुआ बंटी की ओर से, टेटवली इस टीम की ओर से। आता मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आवर्जून उपस्थित आहेत। अमित सुपर किंग्स रुखी या संघाकडून आणि हॅरी हॅलो हॅलो जय हनुमान दवंडेवाडी आणि रोखी सुपर किंग यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय। आपण पाहतोय मॅच कडे वळूया। महत्वपूर्ण मॅच आहे। धावफलकावरती धावा जोडल्या आहेत दुहेरी अंकामध्ये 1-0 आणि 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातील। फलंदाजी करतायत केपी शिवणारी संघाकडून सागर सुंदर असा मारण्याचा प्रयत्न होता, भोगतोय, बरोबर टायमिंग मिळालेला नाहीये, पण एका धावेवरती मात्र थांबावं लागतंय। एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते। धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा घेऊन जातो। धावसंख्या होते 12। रोखी सुपर किंग रोखी या संघाने नाणेफेक जिंकलेला आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे प्रतिस्पर्धी संघाने। पुढे एकदा गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय। गोलंदाज सुंदर फुलडा चेंडू होता, बिरकावलाय, जातोय, इथे मात्र येतोय बिग बिग षटकार। यह खतरों का खिलाड़ी
या बाहुबाली. बंटीचा खराब गोलंदाजीचा मारा आपण पाहतोय. बंटीने गोलंदाजी करताना आपण पाहिलं आतापर्यंत 9 धावा खर्च केलेल्या आहेत. षटकार पहिल्या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा होत आहेत. एकूण 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुंदर अशी रणनीती पाहायला मिळते शिवणारी संघाकडून. पुन्हा एकदा हो गुडलाईन वरचा चेंडू होता पण खरा मात्र इथे सुंदर चेंडू, उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळतोय. षटकाची देखील समाप्ती. एक चेंडू बाकी असेल. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. आपण पाहतोय धावफलकावरती धावा होत आहेत 18 धावा. सुंदर गोलंदाजी कमबॅक केलं होतं षटकारानंतर. सुंदर भेदक मारा केला होता. सुंदर आपण पहिला खेळपट्टीवर चेंडू पडला तसा वेगाने षष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावतो चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. चेंडू बघेल गुडलेनवरचा पुढे काढण्याचा प्रयत्न होता. जाईल का? विराट कोहली कक्षाला जाता इथे सलामी येतोय. बिग इथे पण मात्र जेल बाद होतोय. षटकार होता, ताकद मात्र कमी पडली आणि इथे मात्र जेलबाद होऊन माघारी परतावं लागेल. शिवणारी संघाचा फलंदाज कुणालला माघारी परतावं लागेल. दुसरं षटक समाप्त झालेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक मैदानामध्ये जातोय. नक्कीच 18 धावा, 12 चेंडू आणि 18 धावा आतापर्यंत झालेत. नॉन स्ट्राईकला सचिन असणार आहे. बॉलर नेम विलास. आता मात्र विलास गोलंदाजीसाठी सज्ज असणार आहे आणि आता मात्र फलंदाज सुद्धा हावी फलंदाज आहे. बघूया काय होतोय, कुठच्या पद्धतीची फलंदाजी होते आणि नक्कीच आपल्या संघाला कुठेतरी नेऊन पोचवायचं असेल तर नक्कीच चांगल्या मोठ्या प्रहारांची गरज आहे, षटकारांची गरज आहे, चौकारांची गरज आहे. काय होतोय बघूया आणि मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा काय होतोय बघूया. सीमारेषा पार जातोय, सिक्सर जातोय. नक्कीच हेमन 5000 क्लॅक सोडा सॉलिड सिक्सर. आपल्या संघाला विजयाच्या मार्गाने नेण्यासाठी एक फार मोठी कारकिर्दी करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच चांगला स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला होता पण तितकाच चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धावावर संतुष्ट व्हावं लागेल आणि पुन्हा एकदा टेटवली या संघाला जिंकायचं असेल तर स्कोअर थांबवणं गरजेचं आहे. नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सुद्धा करणं गरजेचं आहे. आता मात्र बघूया पुन्हा एकदा. नक्कीच बीट झालाय. नक्कीच एक गंमत करत असलेला फलंदाज आपल्याला बघायला मिळाला. नक्कीच शेवटचा षटक असणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा फलकावर लागतात हे आपल्याला आवर्जून पाहायचं आहे. नक्कीच पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक. नक्कीच जबरदस्त हेमन 5000 क्लॅक सोडा सॉलिड सिक्सर. नक्कीच
अंपायर घोषित करतात वाईट चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 रन खात्यामध्ये वाढतोय. नक्कीच धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 धावा. अब तक की 33 रन बोर्ड पे लग चुके हैं. बहुत ही जबरदस्त परफॉर्मेंस होती हुई बल्लेबाज की ओर से. इस बार देखने वाली बात होगी क्या होगा, और इस बार क्या होगा देखने वाली बात होगी. और ये फिर से एक बार डीजे ब्रावो. चेंडूवर चौकार मिळाला होता. आता मात्र काय होणार आहे बघूया. नक्कीच जबरदस्त फलंदाजी आणि आता मात्र काय होतोय बघूया. झेल बाद होणार आहे. नक्कीच जबरदस्त कॅच घेतलंय. पकडो कॅच जीतो मॅच. नक्की एक चांगल्या पद्धतीचा कॅच लपकला होता, झपकला होता. नक्कीच त्याला परतावं लागलं होतं. नक्कीच लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. अंपायरचा इशारा आलाय लवकरात लवकर यायचं आहे जिंकण्यासाठी. सदोतीस धावा फलकावर लागल्या. जिंकायचं असेल तर 38 धावांची आवश्यकता. धावांची आवश्यकता कंपल्सरी चेस असणार आहे. त्यामुळे 38 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. लवकरात लवकर जायचं आहे आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 18 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण आहे. ही जी टुर्नामेंट चालू असलेली आपल्याला बघायला मिळते. लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचे आहेत. आता मात्र मैदानामध्ये जाताना दिसतात अमोल आणि रोशन. बघूया दोघांचा तालमेल कुठच्या पद्धतीने चालतोय. नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करून दाखवणं गरजेचं आहे. जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे आणि 38 धावांची आवश्यकता असल्या कारणाने त्या पद्धतीचं समीकरण बनवून खेळणं सुद्धा गरजेचं आहे. स्ट्राइकर बल्लेबाज रहेंगे अमोल, नॉन स्ट्राइकर रहेंगे रोशन. स्ट्राइकला असणार आहे तो रोशन, नॉन स्ट्राइकला असणार आहे तो अमोल. बॉलर नेम आकाश. फिर से एक बार कहूंगा दोनों टीम के लिए किसमें कितना है दम, जम के रखना कदम दोनों के लिए रहेगा, क्योंकि इस बार इस मैदान के ऊपर बहुत ही बड़े दिग्गज खिलाड़ी यहाँ पर मौजूद है, बहुत ही सितारे मौजूद है, क्योंकि इस मैदान के ऊपर अपनी
अपनी कारकिर्दी दिखाना ज़रूरी है, क्योंकि ये यूट्यूब लाइव टूर्नामेंट और यहाँ पर बहुत ही बड़ा इनाम मौजूद है। और आज की शाम कौन रंगीन बनाएगा ये देखने वाली बात होगी, सबसे बड़ा दस्ताना कौन बनेगा ये देखने वाली बात होगी, और आज के इस टूर्नामेंट का सितारा कौन बनेगा ये देखने वाली बात होगी। इस बार गेंदबाजी के लिए तैयार होंगे, स्ट्राइकर बल्लेबाज रहेंगे रोशन। देखते हैं अपने रोशनाई कितनी यहाँ पर बिछाते हैं। ओहो हो क्या बात है, लाजवाब गेंदबाजी पर थोड़ा सा बैड लक कहूंगा। डाली थी पर विकेट कीपर के दस्तानों में नहीं आई। मॅच कडे वळूया। नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होती आकाशची, पण कीपरच्या हातामध्ये सापडली नाही। आता मात्र पुन्हा एकदा बघूया। जिंकण्यासाठी 38 धावांचे लक्ष ठेवलंय। नक्कीच चांगल्या पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण आज या टुर्नामेंट मध्ये जिंकायचं असेल तर 38 धावा पूर्ण कराव्या लागतील, आणि ही टुर्नामेंट खूप जबरदस्त टुर्नामेंट आहे। नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा अटीतटीचा रोमांचक सामना आपल्याला बघायला मिळतोय किंग मैदानामध्ये, उसरघर या मैदानामध्ये। रोहित शर्मा कक्षामध्ये सुद्धा एक चांगल्या भरभक्कमीने पब्लिक बसलेली आहे। युवराज सिंग कक्षामध्ये सुद्धा पब्लिक दिसते। नक्कीच सर सचिन तेंडुलकर साहेबांच्या सुद्धा कक्षामध्ये आवर्जून पब्लिक उपस्थित राहिले। नक्कीच विराट कोहली साहेबांच्या सुद्धा कक्षामध्ये आपल्याला पब्लिक बघायला मिळते। नक्कीच प्रेक्षक ह्या मॅचचा खूप आनंद घेत असताना आपल्याला बघायला मिळते। नक्कीच एक जबरदस्त गोलंदाजी, नक्कीच आपल्याला काही समजत नाहीये। जिंकायचं असेल तर प्रहार करणं गरजेचं आहे, रोटेट करून खेळणं गरजेचं आहे। नक्कीच आकाशच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची बुलेट ट्रेन आपल्याला बघायला मिळते। नक्कीच एक रॉकेट लॉन्चर आपल्याला म्हणावं लागेल। नक्कीच एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, आणि आता मात्र बाद होतोय फलंदाजाला परतावं लागेल। जातोय तो म्हणजे बंटी। MS धोनी सरांची जर्सी प्रदान केले आणि 7 नंबर दिले। नक्कीच त्या 7 नंबरची फार मोठी लढत होती या मैदानामध्ये। या 7 नंबरच्या जर्सी प्रदान करणाऱ्या बंटी
आपल्याला कुठच्या पद्धतीचा प्रदर्शन करून दाखवतात हे आवर्जून आम्ही वाट पाहतोय. नक्कीच एक आपल्या माध्यमातून आकाश नक्कीच एक फार मोठा नाव आहे. आकाश तारेकरचा सुद्धा नाव ऐकलं असेल आपण. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध असलेला आकाश तारेकर आणि त्या आकाशचा नाव आज या मैदानामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. आणि हा आकाश गोलंदाजीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करून दाखवतोय. आणि तो आकाश तारेकर मात्र षटकारांची बरसात करून आपल्या बॅटिंग माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स दाखवून देतो. आणि त्या कारणामुळेच त्याचे आज जगभरात फॅन प्रसिद्ध आहेत. आणि या आकाशचा नक्की फॅन फॉलोविंग वाढवायचं असेल तर नक्कीच त्या पद्धतीची गोलंदाजी करून दाखवणं गरजेचं आहे. आता मात्र सज्ज असणार आहे बंटी वर्सेस सामना असणार आहे तो म्हणजे आकाशचा. नक्कीच लाजवाब परफॉर्मन्स म्हणावं लागेल. षटक संपतय आणि षटक समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे सागर. आता मात्र रोशन असणार आहे. रोशन वर्सेस सामना असणार आहे तो म्हणजे सागरचा. रोशनचा आज बर्थडे आहे. बर्थडे बॉय आज च्या दिवशी नक्कीच वाढदिवस आहे त्यांचा. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही त्यांना. आणि त्याच शुभेच्छाने नक्कीच एक भरभरून चांगल्या पद्धतीचा प्रदर्शन करून दाखवणं गरजेचं आहे त्यांना. नक्कीच या सामन्यामध्ये एक शांती पसरलेली आहे कारण धाव संख्या 38 बनवायची आहे. नक्कीच मोठा प्रहार करून दाखवणं गरजेचं आहे. आता मात्र काय होतंय बघूया. हलका हाताने फ्लिक केलं होतं आणि आता मात्र सीमा रेषा पार जातोय. चौकार जातोय बॅटमधून निघालेला एक चांगला फटका म्हणावा लागेल तो म्हणजे रोशनच्या बल्ल्यातून. डीजे ब्रावो. नक्कीच सागर थोडासा निराश असणार आहे कारण आपल्या चेंडूवर प्रहार झालाय. चौकार गेलाय. त्या चौकारामुळे थोडासा निराशी व्यक्त करणं गरजेचं आहे आता त्यांना. आणि त्या निराशी घेऊन नक्कीच कमबॅक करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा फलंदाज क्रीजवर असताना त्याच फलंदाजाला तितक्याच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करणं खूप गरजेचं असतं. आता मात्र नक्कीच एक रन सहजरित्या पूर्ण करतील. दुसऱ्या धावासाठी बघूया. कंप्लीट केले. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. दोघांच्या मध्ये एक चांगला तालमेल. नक्कीच आपण मागाचा हाय व्होल्टेज सामना पाहिला होता. षटकारांची बरसात केली होती.
हवाई फायर केले होते आणि तीच हवाई फायर करणं गरजेचं आहे. मॅचला जिंकायचं असेल तर नक्कीच हवाई फायर करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण लक्ष्य फार मोठा आहे. 38 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 38 धावा. आतापर्यंत दुसरं षटक फलकावर चालू आहे आणि दुसरा षटक फलकावर चालू असताना धाव संख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 13 धावा. हॅलो. टेटवली ग्रामविकास मंडळ मुंबईचे उपखजिनदार सन्माननीय राकेशजी मांडवकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी अतिथी देवभव कक्षामध्ये बसून घ्यायचं आहे. धन्यवाद. अब तक की 4 गेंदें हो चुके हैं, 15 रन बन चुके हैं. इस बार दो रन के अंपायर को क्रॉस करेंगे और इस बार अच्छा स्ट्रोक बल्ले से निकला हुआ. एक रन आसानी के साथ चुरा लिया. दूसरे रन का खतरा मोलेंगे. देखते हैं इस बार दूसरा रन भी आसानी के साथ चुरा लिया. बहुत ही गुड रनिंग बिटवीन द विकेट कहूंगा. बहुत ही जबरदस्त उम्दा बल्लेबाजी होती हुई नजर आती है और उतनी अच्छी गेंदबाजी भी नजर आते हुए, क्योंकि मैच के अंदर डटे रहना है, बरकरार रखना है, तो आखिर फिनाले के अंदर पहुंचना है तो अच्छी बल्लेबाजी, अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग का मुजाहरा करना पड़ेगा. क्योंकि मैच को जीतना है तो अच्छी बल्लेबाजी करके बहुत बड़े स्ट्रोक लगाकर जिताना पड़ेगा. क्योंकि इस बार थोड़ा बैट और बॉल का कोई तालमेल नहीं. शायद से मेरे को लगा था कि वाइड गेंद जाएगी पर डॉट गेंद जा चुकी है. बिंदी गेंद कहूंगा. दौर के खात्मे के बाद स्कोर जा पहुंचा है. गेंदों में 21 रनों की दरकार. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. मगाशी 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता होती आणि आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. हॅलो. साई प्रतिष्ठान दिवाचे सन्माननीय अविनाशदादा भोगले या ठिकाणी आले आहेत. त्यांनी या ठिकाणी अतिथी देवभव कक्षामध्ये बसून घ्यायचं आहे. अविनाशदादा भोगले. एक बार दोनों रन करेंगे, अंपायर को क्रॉस करेंगे और इस बार हल्के हाथ से फ्लिक कर दिया. एक रन आसानी के साथ चुरा लेंगे. दूसरे रन के लिए दौड़े, दूसरा रन भी आसानी के साथ चुरा लिया और बहुत ही गुड रनिंग बिटवीन द विकेट कहूंगा. बहुत ही अच्छी सूझबूझ वाली बल्लेबाजी करते हुए नजर आते हैं. अभी भी 5 गेंदे और 19 रनों की दरकार है. 5 गेंदे और 19 रन. आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. सन्माननीय दापोली तालुक्याचे कुणबी कुणबी समाजोन्नती संघ दापोली शाखेचे मुंबई विभागाचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी नायनाक साहेब यांचं आगमन या ठिकाणी झाले. या ठिकाणी त्यांना विनंती करतो की त्यांनी अतिथी देवभव कक्षामध्ये या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर विलासदादा मेंगे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांनाही विनंती करतो की त्यांनी अतिथी देवभव कक्षामध्ये बसून घ्यायचं आहे. धन्यवाद. आता मात्र रनआउट होतोय. रनआउटचा खतरा लागू झालाय. बंटी परततोय. आता मात्र त्याची जागा कोण घेणार? आता मात्र वत्सल असणार आहेत. 09 ची जर्सी प्रदान केलंय. मात्र गरज खूप जास्ती रनांची आहे.
4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. आता मात्र 3 चेंडू आणि 17 धावा. नक्कीच 3ही चेंडूवर प्रहार करणं गरजेचं आहे. 3 षटकारांची आवश्यकता. 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र बघूया 3 चेंडूवर 3 षटकार आणि आता मात्र झेल बाद होत आहेत. परतावं लागतंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होत आहे. नक्कीच डीजे ब्रावो वाजलं पाहिजे गोलंदाजाच्या परफॉर्मन्सवर. दोन चेंडू आणि 17 धावा. नक्कीच 17 वर खतरा लागणं हे गरजेचं असतं आणि लागलाच खतरा. एक चेंडू. यानंतर होणारा सामना रुकी सुपर किंग्स वर्सेस जय हनुमान दवंडेवाडी. रुकी सुपर किंग्स यांना आवर्जून विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजावून घेण्यासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शेवटच्या चेंडूवर 4 धावा. हॅलो हॅलो. साई प्रतिष्ठान दिवाचे सन्माननीय अविनाशदादा भोगले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय मयूरदादा नाचरे यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. मयूरदादा. इस बार फिर से कहूंगा किसमें कितना है दम, जम के रखना कदम, दोनों के लिए रहेगा दवंडेवाडी वर्सेस रुकी सुपर किंग्स. त्याचप्रमाणे इन दोनों के टेटवली बीच गावचे टक्कर. टेटवली ग्राम विकास मंडळ